कांदा निर्यात बंदी हटवली जाणार या 2 दिवसांपूर्वीच्या बातमीनं कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला होता। मात्र अशा कोणत्याही शक्यता नाकारत निर्यात बंदी ही 31 मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलंय। 7 डिसेंबर 2023 पर्यंत कांद्याचा किमान भाव 5.5 ते 6 हजारांवर होता। 8 डिसेंबरला केंद्र सरकारनं निर्यात बंदी लागू केल्याच्या 10 दिवसात कांद्याचे भाव दुपटीनं खाली आलेत। जानेवारी फेब्रुवारी येईपर्यंत कांदा 1200 रुपये झालाय। परवा जेव्हा निर्यात बंदी हटवणार असल्याची बातमी आली त्याच्या 2च दिवसात 1200 भाव असलेला कांदा 2100 रुपयांवर गेला। मात्र केंद्र सरकारनं निर्यात बंदी कायम असल्याचं स्पष्ट करताच कांदा पुन्हा 1300 रुपयांपर्यंत खाली आला। ज्या दिवशी कांदा निर्यात बंदी लवकरच हटवली जाणार असल्याच्या बातम्या आल्या त्या दिवशी केंद्र सरकार कांद्याबाबत सकारात्मक आहे। लवकरच याबद्दल नोटिफिकेशन निघेल असं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी दिलं होतं। मात्र केंद्रानं स्पष्टता दिल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले। कांदा प्रश्नावर सातत्याने शेतकऱ्यांकडनं देखील मागणी होत आहे। लोकप्रतिनिधींनी देखील मागणी केली। मी देखील याच्यावर वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे, पत्रही दिलेलं आहे। परंतु याच्यावर काल जी चर्चा झाली ती सकारात्मक झाली आणि ज्या दिशेने कांद्यांच्या बाबतीत मग ती आवक वाढली असेल, आता गरज आहे आपण निर्यात खुली केली पाहिजे याच्यावर एक चांगली चर्चा झाली आणि त्या दृष्टीने त्या मीटिंगमध्ये सकारात्मकता आली आणि म्हणून मी परत एकदा सांगते की याचे नोटिफिकेशन लवकरच निघणार आहेत। सरकारचे निर्णय अत्यंत चुकीचे। एक तर कांदा निर्यातीला बंधन घालायचं काही कारण नव्हतं, काय त्याच्यामुळे काही फार बिघडलं असं नाही। पण हल्लीचं सरकार हे दर 15 दिवसाला निर्णय बदलतं आणि त्याचा परिणाम विशेषतः शेतकऱ्यांच्या अतिशय वाईट होतो। 8 डिसेंबरपासून त्या ठिकाणी कांद्यावर निर्यात बंदी लागू केलेली आहे आणि काल परवा त्या ठिकाणी बातम्या आल्या की निर्यात पुन्हा एकदा सुरू होणार आणि त्यामुळे काही शेतकऱ्यांमध्ये थोडासा आनंदाच्या भावना निर्माण झाल्या होत्या। परंतु आज परत त्यांनी 31 मार्चपर्यंत कुठल्याही प्रकारचा कांदा निर्यात होणार नाही असं जाहीर केले। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झालेला आहे आणि भविष्यामध्ये मोठं आंदोलन जर केंद्र शासनाने निर्याती संदर्भामध्ये निर्णय जर लवकरात लवकर घेतला नाही तर मोठं असं आंदोलन संपूर्ण राज्यभर त्या ठिकाणी करण्याचा निर्णय सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी घेतलेला आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।